कुंभमेळ्याच्या कामातील ठेकेदारीवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। राज ठाकरे यांना आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलेले आहे। राज ठाकरे यांनी जे आरोप केलेले होते त्याच्यावरून फडणवीसांनी उत्तर दिले। गेल्याचं यांना कुठचे काही सोयसूतक नाहीये आणि बस आपली त्या सगळ्या भागातनं म्हणजे त्या सगळ्या कामातनं कमिशन कशी मिळतील हाच फक्त एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे। या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरात मधले आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे आणि महाराष्ट्रामधल्या एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांना लख लाभो। मी पुन्हा एकदा सांगतो, एकतर गुजरातचे दिले वगैरे सपशील खोट आहे, पण काही असू शकतात। आपल्याकडे देशामध्ये आणि कुठल्याही राज्यामध्ये कंत्राट देताना त्या व्यक्तीची जात पाहता येत नाही, त्याची भाषा पाहता येत नाही, त्याचा धर्म पाहता येत नाही, त्याची बिड कॅपॅसिटी किती आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, कंपनी बघायची असते, कंपनीच्या मागे कोण आहे हे बघितलं जात नाही।